नमो बुद्धाय. जय भीम. बुद्ध आणि त्यांचा धम्म. लेखक भीमराव रामजी आंबेडकर. भाग पहिला. जन्मापासून परिव्रज्येपर्यंत. एक. सिद्धार्थ गौतमांची वंश परंपरा. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात संपूर्ण उत्तर भारत हे एकत्रित असे एक सार्वभौम राज्य नव्हते. देश अनेक लहान मोठ्या राज्यांमध्ये विभागला होता. काही राज्यांमध्ये राजांची राजवट होती, काहींमध्ये नव्हती. राजांच्या राजवटीखाली असलेले एकूण 16 राज्य होती. त्यांची नावे अंग, मगध, काशी, कोशल, वज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाल, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार व कंभोज. एका राजाचे अधिपत्य राजवट नसलेले अनेक प्रदेश होते. त्यापैकी काही प्रदेश हे कपिलवस्तूच्या शाक्यांचे होते, काही प्रदेश कुशीनारा आणि पावांच्या मल्लांचे होते, काही प्रदेश वैशालीच्या लिच्छवीचे होते, काही मिथिलीच्या विदेही यांचे होते, तर काही प्रदेश रामग्रामच्या कोलियांचे होते, काही प्रदेश अल्लकाप्पाच्या गुलियांचे होते, काही प्रदेश रेसापुत्रांचे कलिंग यांचे, तर पिपलवनांचे मौर्य आणि भग्ग ज्याची राजधानी सिसुमारगिरी येथे होती त्यांचे काही प्रदेश होते. राजेशाही असलेले प्रदेश हे जनपद म्हणून व राजेशाही नसलेले प्रदेश हे संघ किंवा गणराज्य म्हणून ओळखले जात. शाक्यांच्या कपिलवस्तू येथे गणराज्य होते. लोकशाही होती की तेथे काही विशिष्ट लोकांची एकत्रित सत्ता होती किंवा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची राजवट होती याबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही. एक मात्र निश्चित आहे की अनेक राजघराणे शाक्य गणराज्यात आळीपाळीने राज्य करीत होती. राज्यकर्त्या राजघराण्यांच्या प्रमुखाला राजा मानले जात होते. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजा शुद्धोधनाची राज्य करण्याची वेळ होती. भारताच्या ईशान्येला शाक्यांचे राज्य वसलेले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु काही काळाने त्यावर कोसलाधिपती राजाने आपले आधिपत्य स्थापित केले. कोसल राजाच्या अधिसत्तेमुळे शाक्य त्यांच्या राजसत्तेचे काही अधिकार वापरू शकत नव्हते. त्या काळात असलेल्या राज्यात कोसल राज्य सर्वात शक्तिशाली राज्य होते. त्याचबरोबर मगध राज्यही सामर्थ्यशाली होते. कोसल नरेश प्रसेनजित व मगध नरेश बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. 2. सिद्धार्थ गौतमांचे पूर्वज. शाक्यांच्या राजधानीचे शहर कपिलवस्तू होते व कदाचित थोर बुद्धिवादी तत्त्ववेत्ता कपिल यांचे नावेवरून या शहराचे नाव पडले असावे. जयसेन नावाचे एक शाक्य कपिलवस्तू येथे राहत होते. सिंहहनु हा त्यांचा पुत्र. सिंहहनु याचे लग्न कच्छना म्हणजे कांचना यांच्याबरोबर झाले होते. सिंहहनु यांना 5 पुत्र होते: शुद्धोधन, धौतोधन, शाक्योधन, शुक्लोधन व अमितादोधन. 5 मुलांबरोबर त्यांना 2 कन्या देखील होत्या. त्यांची नावे होती अमिता व प्रमिता. कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता. महामायेच्या पित्यांचे नाव अंजन व मातेचे नाव सुलक्षणा होते. अंजन हे कुलीय होते व ते देवदह या गावात राहत होते. शुद्धोधन हे शूरवीर योद्धे होते. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना दुसऱ्या विवाहाची अनुमती देण्यात आली होती. त्यांनी महामायेच्या थोरल्या बहिणीचे महाप्रजापती यांची दुसरी पत्नी म्हणून निवड केली. शुद्धोधन अतिशय श्रीमंत होते. अतिशय विस्तीर्ण भूमीचे ते मालक होते व त्यांच्याकडे पुष्कळ सेवक व नोकरचाकर होते. असे म्हटले जात असे की त्यांची विस्तीर्ण शेती नांगरण्याकरिता एका वेळी 1000 नांगर लागत असत. शुद्धोधन अतिशय ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत होते व त्यांचे अनेक महाल होते. 3. सिद्धार्थांचा जन्म. शुद्धोधनांना झालेल्या सिद्धार्थ गौतम या पुत्राची जन्मकथा अशी आहे. शाक्य दरवर्षी आषाढ महिन्यात मध्य उन्हाळा महोत्सव साजरा करीत असत. सर्व शाक्य राज्यभरात हा महोत्सव साजरा करीत असत. त्यांच्याबरोबरच शाक्य राजघराणे देखील हा महोत्सव साजरा करत असत. संपूर्ण सप्ताह हा महोत्सव साजरा करण्याची त्या काळी परंपरा होती.
एकदा महामायांनी हा महोत्सव अतिशय उत्साहात, आनंदात, पवित्र शुद्ध वातावरणात, सुगंध धूप पुष्पमाला धारण करून व कोणत्याही प्रकारे शरीर व मनाला अपायकारक द्रव्य पदार्थाचे सेवन न करता साजरा करण्याचे ठरविले. महामायांनी महोत्सवाच्या 7व्या दिवशी पहाटे लवकर उठून सुगंधी जलाने स्नान केले, 4 लक्ष मोहरांचे दान केले, मौल्यवान अलंकार धारण केले, आवडत्या पदार्थांचे सेवन केले, उपवासात प्रतिज्ञा घेतल्या व भव्य सुशोभित राजशयन मंदिरात प्रवेश केला. त्या रात्री शुद्धोधन व महामाया यांचा एकांत झाला व महामायांना गर्भसंभव झाला. राजशयन मंचकावर पहुडल्या असताना त्या तशाच निद्राधीन झाल्या व त्यांना एक स्वप्न पडले. स्वप्नात त्यांनी पाहिले चतुर्दिक्पाल महाराज म्हणजे 4 जगतरक्षकांनी निद्राधीन अवस्थेत त्यांना मंचकासह उचलून हिमालयाच्या माथ्यावरील भव्य शाल वृक्षाखाली ठेवले व ते एका बाजूला उभे राहिले. चतुर्दिक्पाल महाराजांच्या स्त्रिया महामायांना मानसरोवरावर घेऊन गेल्या. त्यांनी महामायांना अभ्यंग स्नान घालून त्यांची वेशभूषा करून त्यांना सुगंधित फुलांनी सजवले, जेणेकरून त्या एखाद्या तेजस्वी दिवशक्तीच्या स्वागतास सिद्ध व्हाव्यात. सुमेध बोधिसत्व त्यांच्या समोर अवतरले व म्हणाले, मी माझा शेवटचा व अंतिम जन्म या पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. आपण माझ्या माता व्हाल का? महामायाने उत्तर दिले, अतिशय आनंदाने. त्याच क्षणी महामायांना जाग आली. सकाळी महामायाने आपले स्वप्न शुद्धोधनांना सांगितले. स्वप्नबोध न झाल्यामुळे शुद्धोधनाने 8 सुप्रसिद्ध स्वप्नबोध पारंगत ब्राह्मणांना हजर होण्यास बोलवणे पाठवले. ते होते राम, ध्वज, लक्कन, मंती, यन्न, सुयाम, सुभोग व सुदत्त. शुद्धोधनाने त्यांच्या स्वागताची साजेशी तयारी केली. जमिनीवर फुलांचे सडे टाकून त्यांच्याकरिता उच्च आसने मांडली गेली. त्यांचे पात्र सोन्या चांदीने भरून साजूक तुपात शिजवलेले मध्ययुक्त साखर, दूध आणि उत्तम प्रतीच्या भाताचे सुग्रास भोजन दिले गेले. याशिवाय त्यांना दुभत्या गायी, नववस्त्र इत्यादींचे दान दिले. ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोधनाने त्यांना महामायांना पडलेल्या स्वप्नांचा अर्थ विचारला. ब्राह्मण म्हणाले, चिंताक्रांत होऊ नका. तुम्हाला असा एक पुत्र प्राप्त होईल की जो गृहस्थी राहिला तर जगजेता सम्राट होईल, पण जर का त्याने त्याचे घर सोडून गृहत्याग अवस्थेत संन्यासी झाला तर तो जगातील अज्ञान नाहीसा करणारा बुद्ध होईल. पात्रातील तेलाला जपावे त्याप्रमाणे महामायाने 10 चंद्रमास आपल्या कुशीत बोधिसत्वाला धारण केले. प्रसूती समय जवळ येऊ लागताच त्यांनी आपल्या माहेरी पित्याच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला त्या म्हणाल्या, मी माझ्या पित्याच्या देवदह नगरीला जाऊ इच्छिते. तू जाणतेस की तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल. राजा शुद्धोधनाने उत्तर दिले व सोन्याच्या पालखीत बसवून मोठ्या लवाजम्यासह महामायांना त्यांच्या पित्याच्या घरी पाठवले. महामायांना देवदहाला जाताना मार्गावर लुंबिनी नावाच्या सुंदर शाल वृक्षांच्या वन उद्यानातून फुलांनी बहरलेल्या व पुष्पविरहित वृक्षांच्या गर्द वनराईतून जावे लागत असे. महामायांची पालखी जसजशी लुंबिनी वनातून जाऊ लागली तसतसे ते वनस्वर्गीय दिव्य चित्रलता वनसारखे तेजस्वी किंवा एखाद्या महाशक्तिशाली राज्याच्या स्वागताकरता उभारलेल्या शामी याण्यासारखे भासू लागले. मुळापासून ते फांद्यांच्या शेंड्यापर्यंत वृक्ष फळाफुलांनी बहरले होते व त्यावर असंख्य नाना रंगाचे भ्रमर गुंजराव करीत होते. विविध पक्षी सुरेल संगीत गायन करीत होते. ते मनोहर दृश्य पाहून महामायांना त्या ठिकाणी थांबून वनक्रीडा करावे असे वाटले. त्यांनी पालखी वाहणाऱ्या सेवकांना क्षारवृक्षवनाच्या पालखी घेऊन जाण्याची आज्ञा केली व दूर थांबण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरल्या व चालत एका सुंदर भव्य क्षारवृक्षाच्या पायथ्याजवळ गेल्या. आल्हाददायक वारा वाहत होता व त्या वाऱ्याच्या झुळकीने क्षारवृक्षांच्या फांद्या खालीवर होत होत्या. ते पाहून त्या वृक्षाची एखादी फांदी पकडावी असे महामायांना वाटले. वाऱ्याच्या झुळकीने हलणारी एक फांदी महामायांना पकडता येईल इतकी खाली आली व महामायाने ती फांदी पायांच्या बोटावर उभे राहून पकडली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे त्या वर उचलल्या गेलेल्या व त्या हळूवार झटक्याने त्यांना प्रसव वेदनांची जाणीव झाली.
शाल वृक्षाची फांदी हाताने धरून त्यांनी उभ्यानेच पुत्राला जन्म दिला. इसवी सन पूर्व ख्रिस्तपूर्व 563व्या वर्षी वैशाख पौर्णिमेला बालकाचा जन्म झाला. शुद्धोधन व महामायाच्या विवाहाला पुष्कळ वर्ष झाले होते. बऱ्याच वर्षांनी मुलांचा जन्म झाल्यामुळे शुद्धोधन व त्यांच्या परिवाराने व सर्व शाक्य कुलांनी पुत्रजन्माचा उत्सव मोठ्या आनंदात थाटामाटात साजरा केला. पुत्रजन्माच्या वेळी कपिलवस्तूंचे राजपद शुद्धोधन भूषवित होते. त्यामुळे नूतन बालकाला राजकुमार म्हणून संबोधले जाऊ लागले. असित ऋषींची भेट. बालकाच्या जन्माच्या वेळी हिमालयात असित नावाचे महान ऋषी वास्तव्य करीत होते. असित ऋषीने ऐकले की अंतरिक्षातील अवकाशात देवता बुद्ध नावाचा जग उद्घोष करीत आहेत. त्यांनी पाहिले देवता आपली उंच वस्त्रभूषणे निर्भीत हर्षाने इकडे तिकडे फिरत आहेत. त्यांनी विचार केला की मी बुद्धाच्या जन्मभूमीला शोधून का त्या जन्मस्थळी जाऊ नये. आपल्या दिव्य चक्षुने त्यांनी संपूर्ण जंबूद्वीपाचे निरीक्षण केले. असितांनी पाहिले शुद्धोधन राजाच्या महालात एक तेजस्वी बालकाचा जन्म झाला आहे व देव त्यामुळे प्रभावित झाले आहेत. म्हणून महान असित ऋषी उठले व आपला भाचा नारदत्तासह राजा शुद्धोधनाच्या महाली निवासस्थानी पोहोचले व त्यांच्या राजमहालाच्या प्रवेशद्वारी उभे राहिले. राजमहालाच्या प्रवेशद्वारी शेकडो हजारो लोक एकत्र गोळा झाले होते. असित ऋषी द्वारपाळाला म्हणाले, राजाला जाऊन सांग, प्रवेशद्वारी एक ऋषी उभे आहेत. द्वारपाल शुद्धोधन महाराजांसमोर गेला व हात जोडून म्हणाला, प्रवेशद्वारी एक वयोवृद्ध ऋषी आले आहेत व ते आपली भेट घेऊ इच्छितात. राजाने असित ऋषींची आसन व्यवस्था केली व द्वारपाळाला म्हणाले, ऋषींना आत येऊ दे. महालाच्या बाहेर येऊन द्वारपाळ असित ऋषींना म्हणाला, कृपा करून आत चला. असित ऋषी राजासमोर उभे राहिले व म्हणाले, राजन, जय हो, जय हो. तुम्ही अनेक वर्ष आयुष्यमान राहाल व न्यायाने राज्य कराल. त्यानंतर राजा शुद्धोधनाने आदराने त्यांना वंदन केले व त्यांना आसन ग्रहण करण्याची विनंती केली. ते आरामदायक अवस्थेत आसनस्थ झाल्यावर राजा शुद्धोधन म्हणाले, यापूर्वी आपले दर्शन झालेले आहे याचे मला स्मरण नाही. ऋषीवर, आपल्या आगमनाचे औचित्य काय आहे. त्यानंतर असित ऋषी शुद्धोधनास म्हणाले, राजन, आपणास पुत्र लाभ झाला आहे व त्यास पाहण्याकरता मी आलेलो आहे. शुद्धोधन म्हणाले, बालक झोपलेले आहे. ऋषीवर, आपण थोडा वेळ थांबाल का. ऋषी म्हणाले, अशा प्रकारचे महान विभूती जास्त वेळ झोपत नाहीत, ते स्वभावतच जागृत असतात. तेव्हा बालकाने महान असित ऋषींवर अनुकंपा दाखवून आपण जागे आहोत हे दर्शवले. बालक जागे झालेले पाहून शुद्धोधनाने बालकास 2 हाताने दृढतापूर्वक उचलून त्यास असित ऋषीसमोर आणले. असित ऋषींनी बालकास निरखून पाहिले तेव्हा ते बालक महापुरुषांच्या 32 लक्षणे व 80 शुभचिन्हांनी युक्त असलेले त्यास दिसले. त्यांनी पाहिले की बालकाचा देह शुक्र व ब्रह्मापेक्षा तेजस्वी आहे व बालकाचे तेजोमंडल लाखोपटीने दीप्यमान आहे. हे पाहून असित ऋषींच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले, निस्संदेह या जगतात हा अलौकिक महापुरुष अवतरलेला आहे. आपल्या आसनावरून उठून दोन्ही हात जोडून त्यांनी बालकास साष्टांग नमस्कार केला. उजव्या बाजूने बालकांभोवती चक्रमण केले व बालकाला हातांमध्ये उचलून घेऊन विचारमग्न अवस्थेत उभे राहिले. असित ऋषींना यापूर्वीची भविष्यवाणी सुपरिचित होती. गौतमाप्रमाणे त्यांच्या शरीरावर महापुरुषांचे 32 लक्षण असतील तर त्यांना 2 पैकी 1 गती निश्चित प्राप्त होते, तिसरा मार्ग नाही. जर ते संसारी पुरुष राहिले तर ते चक्रवर्ती सम्राट होणार, पण जर का त्यांनी ग्रहत्याग करून प्रवचित झाले तर ते परिपूर्ण प्रज्ञावंत बुद्ध होतील. असित ऋषी एका बाबतीत निश्चित होते की हे बालक ग्रहस्थी होणार नाही आणि त्या बालकाकडे पाहून असित ऋषी रडू लागले, अश्रू ढळू लागले, दीर्घ निश्वास टाकू लागले. शुद्धोधनाने पाहिले, असित ऋषी अश्रू ढळत आहेत व दीर्घ निश्वास टाकत आहेत. अशा प्रकारे रडत असताना पाहून राजा शुद्धोधनांच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. त्यांनी असित ऋषींना विचारले, ऋषीवर, आपण अशा प्रकारे शोक का करीत आहात, अश्रू का ढळत आहात, थंड श्वास का घेत आहात. बाळाचे भवितव्य निर्विघ्न आहे ना. असित ऋषींनी राजाला उत्तर दिले, राजन, मी बालकाकरिता रडत नाही, त्याचे भविष्य निर्विघ्न आहे. मी स्वतःकरिता रडत आहे. स्वतःकरिता का. राजा शुद्धोधनाने विचारले. असित ऋषींचे उत्तर होते, मी जर जीर्ण झालो आहे
मी वयोवृद्ध झालो आहे. हे बालक निश्चितपणे बुद्ध होईल, सर्वोच्च आणि परिपूर्ण प्रज्ञावंत होईल, सम्यक संबुद्ध होईल व तदनंतर या जगतात यापूर्वी कोणीही न केलेले धम्मचक्र प्रवर्तन करेल व जगातील लोकांच्या सुखाकरिता धम्मदेशना करेल. असे धम्मजीवन अशा सद्धर्माची घोषणा करेल जो सद्धर्म आदी कल्याणकारी, मध्य कल्याणकारी व अंतीही कल्याणकारी असेल. जो सद्धर्म शब्द आणि भावार्थाने निर्दोष असेल, परिपूर्ण आणि परिशुद्ध असेल. राजन, ज्याप्रमाणे या जगातात औदुंबर क्वचितच काळी व एखाद्या स्थळी प्रफुल्लित होतो, त्याचप्रमाणे या जगात असंख्य युगांनंतर एखाद्याच वेळी व एखाद्या स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात. राजन, याप्रमाणे हे बालक निश्चितच बोधी प्राप्त करेल, सर्वोच्च आणि परिपूर्ण प्रज्ञा प्राप्त करेल, सम्यक संबुद्ध होईल व तदनंतर या जगातातील असंख्य प्राणीमात्रांना दुःखमय सागराच्या पैलतीरावर घेऊन जाईल व त्यांना परमसुखाची स्थिती प्राप्त करून देईल. परंतु राजन, मी त्या बुद्धांना पाहू शकणार नाही, याकरिता मी दुःखी आहे व रडत आहे. मला त्या बुद्धाची पूजा करता येणार नाही. त्यानंतर राजाने असित ऋषी व त्यांचा भाचा नारदत्त यांना श्रेष्ठ भोजन देऊन संतुष्ट केले. त्यांना वस्त्रदान करून त्यांच्या सभोवती परिक्रमा करून वंदन केले. तेव्हा असित ऋषी त्यांच्या भाचा नारदत्त यास म्हणाले, नारदत्त, जेव्हा केव्हा तू ऐकशील की हे बालक बुद्ध झाले आहे, तेव्हा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या शिकवणीचे अनुग्रहण करून शरणगमन कर. यातच तुझे सुख, कल्याण व प्रसन्नता असेल. असे म्हणून असित ऋषीने राजाची अनुज्ञा घेऊन आपल्या आश्रमाकडे प्रस्थान केले. नमो बुद्धाय. जय.